विमान अपघात होण्याआधीचा अजितदादांचा शेवटचा फोन कॉल। कार्यकर्ते श्रीजित पवारांनी अपघातापूर्वीची दादांची फोनवरील ऑडिओ क्लिप ऐकवली। सर्व जाती धर्मांना सोबत घेण्याची दादांची भूमिका। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेत फडणवीस नव्हते। फडणवीसांना विलीनीकरणावर बोलण्याचा अधिकार काय मला माहित नाही, शरद पवारांचा निशाणा। विलीनीकरणाबाबत दादा फडणवीसांना बोलले नाहीत, विश्वास नसावा। विलीनीकरणाचा विषय हा पवार कुटुंबातील होता, संजय राऊतांचं वक्तव्य। राज्यात नव्या निविदांना ब्रेक। अर्थ खात्याची सूत्र हाती घेताच फडणवीसांचे निर्देश। तिजोरीवरील ताण पाहता मुख्यमंत्र्यांकडून काटकसरीचे आदेश। 15 फेब्रुवारीपासून खरेदी प्रस्तावांना स्थगिती। नाशिकमध्ये भाजपात मोठा ट्विस्ट। शहराध्यक्ष सुनील केदार यांचा तडकाफडकी राजीनामा। महापौर उपमहापौर नेमणुकीवर नाराजी। छत्रपती संभाजीनगरच्या 18 नवनिर्वाचित नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार। 3 अपत्य, अतिक्रमण, खोटी कागदपत्र अशा स्वरूपाच्या तक्रारी दाखल। एमआयएमच्या नगरसेवकांविरोधात सर्वाधिक 16 तक्रारी। ठाकरेंच्या शिवसेनेच्या अखिल चित्रेंची नितेश राणेंविरोधात राज्यपालांकडे तक्रार। राणेंच्या काही वक्तव्यांमुळे मंत्रिपदाच्या शपथेचा भंग आणि ग्रामपंचायतीवर दबावाचा आरोप। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज 6वा दिवस। आभार प्रस्तावावर चर्चा। सायंकाळी 5 वाजता पंतप्रधान मोदींचं भाषण होणार, तर काँग्रेसच्या 8 खासदारांना निलंबित केल्याने आजही गोंधळ होण्याची शक्यता। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर 17 तासांपासून प्रचंड वाहतूक कोंडी। टँकर पलटी झाल्याने महामार्गावर भीषण परिस्थिती। गॅस गळती अजूनही थांबली नाही, वाहतूक पूर्णपणे बंद।